चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। 1 कप मक्याच्या दाण्यापासून अगदी झटपट तयार होणारा कमी तेलामध्ये, तेल म्हटलं तर अगदी 1च चमच आपण इथे तेल वापरलेलं आहे आणि खाण्यासाठी हा नाश्ता अतिशय टेस्टी लागतो। साहित्य एकच, पण 2 प्रकारचा नाश्ता आपण इथे तयार केलेला आहे। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि हे मक्याचे दाणे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मिक्सरला चालू बंद करत थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मिश्रण थोडंसं जाडसर ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। हा नाश्ता तुम्ही 2 ते 3 दिवस स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट हा नाश्ता आपल्याला तयार करता येतो। मक्याचे जे दाणे घेतले होते आपण मिक्सरला फिरवून त्यामध्ये आपल्याला हे पोहेसुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर इथे मी 1 उकडलेला बटाटा घेतलेला आहे। तुम्ही जास्त प्रमाणात हा नाश्ता करणार असाल तर तुम्ही इथे 2 ते 3 बटाटे वापरायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी आणि त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी बेसनसुद्धा घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही याऐवजी बेसन पूर्ण वापरलं तरीही चालेल। तर यामध्ये काही बेसिक मसालेसुद्धा घालणार आहे। तर त्याचबरोबर इथे मी आता 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे। 1 चमचा याच्यामध्ये आपल्याला जिरा पावडर घालायची आहे। चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे। हे पूर्ण साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी न घालताच आपल्याला हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ जर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही बेसन किंवा ज्वारीचं पीठ घालू शकता। तर तुम्ही बघू शकताय बघा छान असं आता हे घट्टसर झालेलं आहे। याच मिश्रणापासून आपल्याला 2 प्रकारचे नाश्ते तयार करणार आहोत। तर इथे मी 2 भागामध्ये हे तयार करून घेतलेलं आहे। 2 याचे भाग तयार करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपल्याला इथे आता एक वाफवून घ्यायचं आहे। तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे। ताटाला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे हातानेच थोडंसं पसरून घ्यायचं आहे। जास्त जाड ठेवायचं नाही आहे। थोडंसं पातळसर केलं ना तर ते छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतात। तर अशाच पद्धतीने आपण हे करून तर याला आपण वाफवून घ्यायचं आहे। पण वाफवण्याआधी आपल्याला वरून असे छान असे तेल लावून घ्यायचे। त्यामुळे दिसण्यासाठी आणि खाण्यासाठी हा नाश्ता मस्त एकदम छान खुसखुशीत होतो आणि दिसायलासुद्धा फार छान दिसतो। तर पाणीसुद्धा इथे मी बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे। गरम झाल्यावरती पाणी आपण हे ताट याच्यावरती ठेवून द्यायचं आहे। पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये इथे मी एक स्टँड ठेवलेला आहे। त्यावरती आपल्याला हे ताट ठेवून द्यायचं आहे आणि वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे वरती। हे वाफून होते तोपर्यंत आपण दुसऱ्या नाश्त्याची तयारी करूया। हे जे पीठ उरलेलं आहे त्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने ते मी गोळे तयार करून घेतलेले आहेत। तर हे आपल्याला शेलो फ्राय न करता आपण ह्याला अप्पे पॅनमध्ये करून घेणार आहोत। तर यामध्ये इथे मी चीज घातलेली आहे। आवडत असेल तर तुम्ही चीज याच्यामध्ये घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरीही चालेल। असेच बॉल्स तयार केले तरीही चालेल। तर अशाच पद्धतीने मी राहिलेली सुद्धा बॉल्स इथे तयार करून घेणार आहे आणि दुसऱ्या गॅसवरती इथे मी अप्पे पॅन गरम करायलासुद्धा ठेवलेलं आहे। तर बॉल्स इथे रेडी झालेत आपले। अप्पे पॅनमध्ये इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपल्याला थोडंच टाकायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला हे बॉल्स असे घालून घ्यायचे आहेत। हा नाश्ता खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतो आणि अगदी झटपट तयार होतो। तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असेल आणि नाश्त्याची तयारी तुम्हाला आधी करून ठेवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे पीठ तयार करून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला याला पटकन शेलो फ्राय किंवा अप्पे पॅनमध्ये हे तळून देऊ शकता। हा नाश्ता आपण लो फ्लेमवरती ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की वाफवून झालेलं आहे की नाही। तर तुम्ही बघू शकताय बघा छान असं वाफवलेलं आहे। हाताला अजिबात लागत नाही आहे किंवा सुरीलासुद्धा हे लागत नाही, चिटकत नाही आहे, म्हणजेच आपलं हे तयार झालेलं आहे। तर आपण ह्याला गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे आणि अप्पे पॅनमधील सुद्धा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे। इथे सगळ्या बाजूने आपल्याला छान असा हा शेलो फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय बघा छान बाजूने शेलो फ्राय करून घेतलेला आहे। त्यानंतर हे आपलं थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ह्याच्या वड्या तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि हे पहा मस्त एकदम बघा अजिबात ही चिटकत नाही ताटाला, अगदी अलगद निघून आले बघा आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त एकदम क्रिस्पी तयार होतात। याला तुम्ही असंच सुद्धा खाऊ शकता सॉस बरोबर, पण याला आपण एक तडका द्यायचा आहे।
तर इथे मी पॅनमध्ये 1 चमचा गरम करून घेतलेलं आहे तेल. त्यानंतर इथे मी सफेद तीळ घातलेले आहेत. थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे आपल्याला आणि त्यानंतर हा नाश्ता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तडका दिल्यामुळे आपल्याला हा नाश्ता खाण्यासाठी आणखीन जास्त टेस्टी लागतो. तर दोन्ही साईडून आपल्याला हे शेलो फ्राय करून घ्यायचं आहे. रोज एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन जर कंटाळा आला असेल तर एक वेळ असा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा. दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपण ह्याला शेलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम ही क्रिस्पी तयार झालेली आहेत. तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि दिसायलासुद्धा किती मस्त एकदम भारी झालेली बघा. तुम्ही हा लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठीसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.